रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. ऐसे शारदेचे चंद्रकळे माझी, अमृत कर्ण ओवळे ते वेचिती मने मवाळे. चकोर तलगी तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा. अति हळुवार पण चित्ता आणोनिया. नमस्कार. रोज एक ओवी संतांची ह्या माझ्या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज 5वा भाग म्हणजे 5वी ओवी. परंतु रोज एक ओवी असं शीर्षक जरी असलं तरीसुद्धा आज 2 ओव्यांवरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे. याचं कारण आहे त्या दोघी एकमेकांशी संलग्न आहेत. संत तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर माऊलींच्या पहिल्या अध्यायामध्ये श्रोत्यांनी कसं ऐकावं याविषयी माऊली संवाद साधतात. मी जे सांगणार आहे ते कसं ऐकलं गेलं पाहिजे याची काळजी वक्ता म्हणून ज्ञानेश्वर माऊली घेत आहेत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, ज्या 2 ओव्या आपण सलग ऐकल्यात. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी, अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. त्यापरी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवार पण चित्त आणूनिया. शरद ऋतूतील चांदणं चकोर पक्ष्याची पिल्लं जसं मन हळुवार करून टिपतील तसं तुमचं मन हळुवार करा आणि ही कथा ऐका, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. श्रीमद भगवद्गीतेवरचं भाषा असल्यामुळे ऐकणाऱ्याची पण तयारी पाहिजे. बोध घेताना सुद्धा ऐकणारा बोध घेण्याच्या मनस्थितीत हवा. पण मग भगवद्गीतेसारखा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या भगवद्गीतेच्या अंतिम कृतीमध्ये युद्ध असलं तरीसुद्धा ती कशी ऐकावी तर संवेदनशील मनाने ऐकावी. आणि त्याचा दृष्टांत देताना माऊली असं म्हणतात की शरद ऋतूतील चांदणं चकोर पक्ष्याची पिल्लं जसं मन हळुवार करून टिपतील तसं तुमचं मन हळुवार करा. मुळात चकोर हा काल्पनिक पक्षी, मुळात पक्षी नाजूक, त्या पक्षाचं पिल्लू अति नाजूक. ते जे पिल्लू आहे तो शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः निर्माण केलेला आहे आणि तो शब्द आहे तलग. आता आपल्याला सांगतो ख म्हणजे आकाश, एकाक्षरी शब्द आहे संस्कृतमधला. ग म्हणजे एकाक्षरी क्रियापद आहे, गमन करणारं. खग म्हणजे आकाशातून जो गमन करतो तो खग. पण मग पिल्लू आहे त्याला उडता येत नाही आहे. मग पिल्लू कुठे असतं ते तळाशीच असतं. म्हणून चकोर पक्ष्याचं पिल्लू सांगत असताना ज्याला उडता येत नाही, खगच्या जागी माऊलींनी शब्द वापरला तलग. तलग तळाशी असलेलाच, तिकडेच गमन करणारा म्हणजे हालणारा. काय सुंदर कल्पना आहे ना. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी, शरद ऋतूतील चांदणं चकोर पक्ष्याची पिल्लं जसं मन हळुवार करून टिपते. मला वाटतं हा दृष्टांत अतिशयोक्ती अलंकाराचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. माऊलींच्या सगळ्या दृष्टांतामध्ये आम्हाला तो अतिशयोक्ती अलंकार आढळतो. आणि मग पहिल्या ओवीमध्ये ही विनवणी केलेली आहे की चकोर तलगे. आता त्यात सुद्धा व्याकरणदृष्ट्या 3.5 चरणाची ओवी आहे, मुक्त छंदातली. त्यामुळे पहिल्या चरणामध्ये जैसे शारदीयेचे चंद्रकळे दंड माझी अमृतकण कोवळे दंड ते वेचिती मने मवाळे, 3रा चरण चकोर तलगे 1/2 चरण. आता लिहित असताना सच्चिदानंद बाबा लिहून घेत आहेत. तो लेखकू झालेला आहे. शके 1212 मध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी कथन केली, सांगितलेली आहे आणि ती लिहून घेतली, सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. म्हणून शके 1272 सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असा चरण त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आता लिहिताना
नियम काय आहे तर पहिले तिन्ही चरण यमकानं संपले पाहिजेत. आता यमक कुठे आहे? ळे अक्षरावरती यमक आहे. त्यामुळे जैसे शारदीयेचे चंद्र कळे माझी, इथे खरा शब्द पूर्ण होतो. त्यामुळे माऊलींनी सांगत असताना जैसे शारदीयेचे चंद्र कळे माझी, त्यामध्ये अमृत कण कोळे असं म्हटलं असेल, परंतु ते लिहून घेत असताना सच्चिदानंद भावानी तो जो यमकाचा नियम आहे पहिल्या 3 चरणांचा तो पाळलेला आठवतो. आणि म्हणून तुम्हाला आवृत्तीमध्ये जेव्हा चरण वाचता तुम्ही तेथे जैसे शारदीयेचे चंद्र कळे नंतर दंड आहे आणि चंद्रकळे बरोबरचा जो शब्द आहे माझी तो पुढे येतो. आता ही जी रचना ही रचना माहिती असावी ओवी वृत्तातली म्हणून तुमच्यासमोर मी मांडली. आता दुसरी ओवी त्याला जोडू नये म्हणून आज दोन्ही ओव्यांचं निरूपण मी एकदम करतोय की जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझे अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवार पण चित्त आणून या. हा जो तियापरी शब्द आहे तो दोन्ही ओव्यांना जोडतोय की तसं आधी सांगितलेल्या ओवीप्रमाणे काय करा, अति हळुवार पण चित्त आणून या. चकोर पक्षाच्या पिल्लासारखं मन हळुवार करा आणि ही कथा ऐका. याचं कारण काय हे सांगायचं कारण असं आहे की अर्जुन निराश झालेला आहे. आपल्या नातेवाईकांना आणि गुरुजनांना बघून तो म्हणतो मी लढत नाही. मूलतः तो त्याच्या मूळ प्रवृत्तीच्या विरोधात बोलत आहे आणि त्याला तिथून प्रवृत्त करायचं आहे युद्धासाठी. युद्धस्व भारत अशी स्थिती निर्माण करायची. मग ती करण्यासाठी नैराश्यातून बाहेर काढायचं आहे. श्रोते, हे जे नैराश्य आहे ना ते आत्मविश्वासातलं आहे. म्हणजे प्रथमच अशी एक व्यक्ती आहे जी आत्मविश्वास पण आहे आणि नैराश्य पण एकदम आहे. कारण अर्जुनाचा प्रश्न असे की मी जिंकून काय करू, याचा अर्थ त्याच्या स्वतःच्या धनुर्विद्येवरती त्याचा आत्मविश्वास आहे की मी सुरू केली लढाई तर मीच जिंकणार आहे. प्रश्न पुढचा आहे निराश होण्याचा की जिंकून काय करू, माझ्याच नातेवाईकांना ठार म्हणून. नाट्यमय परिस्थिती आहे की जो निराश आहे त्याच्याकडे आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास त्याच्या कसबाबद्दलचा आहे आणि श्रीकृष्ण त्याला सांगतो की तू लढ, कारण तू क्षत्रिय आहेस. तू मूळ क्षत्रिय असल्यामुळे तुला तिथे लढायला लागेल. मूळ क्षत्रिय तो काय आहे त्याप्रमाणे लढणं अत्यावश्यक आहे. नाही म्हणालास तरी तुला ते करायला लागेल असं श्रीकृष्ण सांगतो. आणि त्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सुंदर ओवी या ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेली आहे. आपल्या निरूपणाचा तो विषय नसला तरी माऊली असं म्हणतात की का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे. तांदूळाचं बीज आहे ते जमिनीत पेरल्यानंतर तुझं बीज म्हणालं की मी गहू म्हणून बाहेर येतो, तर तसं होत नाही. तसं प्रत्येक माणूस, तुम्ही, आम्ही सगळेच वी आर ह्युमन क्रॉप्स. आपलं प्रयोजन ठरलेलं आहे. मी नेहमी सांगतो की बासमती तांदूळ घेऊन कोणी इडल्या करत नाही आणि जाडा तांदूळ घेऊन कोणी पुलाव करत नाही. काय कारण याचं? त्याचं प्रयोजन ठरलेलं आहे. आणि म्हणून हळुवारपणे चित्ता मनात आणल्याशिवाय तुम्हाला प्रयोजन कळल्यानंतर तसं वागावं लागणार आहे निसर्ग नियमानुसार. ही भूमिका श्रीकृष्णाकडनं अर्जुनाला सांगितली गेली, ती माऊली आपल्याला नीट समजावून सांगत आहे. आणि आपण कसं ऐकावं हे थोडक्यात काय माहिती का, हा मी याला आध्यात्मिक ॲनेस्थेशिया असं म्हणतो. या अमृतबोधाची शास्त्रक्रिया जर करायची असेल, शस्त्रक्रिया नाही तर ऐकणाऱ्याच्या कानामध्ये कसं ऐकावं हा मुद्दा आधी सांगायला लागेल आणि तो ज्ञानेश्वर माऊलींनी या 2 ओव्यांच्या माध्यमातून सांगितला. मी उद्याच्या भागामध्ये समर्थ रामदास श्रोत्यांशी काय संवाद साधतात ती ओवी घेऊन मी आपल्याशी संवाद साधेन. कारण कॉमेंटमध्ये कोणी विचारलं की एकच ग्रंथ घेऊन तुम्ही बोलणार का, तर तसं नाही. रोज एक ओवी संतांची, मग त्या संतांची ओवी कशी कोणाची हे काळानुसार ठरणार आहे. पण उद्या मात्र समर्थ रामदास आणि दासबोधामध्ये त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधताना काय विचार मांडला, म्हणजे या मधल्या 400 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनाचा बदल काय घडला असेल काळानुसार त्याच्याविषयी आपल्याला उद्या संवाद साधता येईल. आज इथेच थांबतो. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझे अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे ते यापरी श्रोता अनुभवावी कथा. माझी तुम्हाला हीच विनंती आहे, भरपूर प्रचार करा. प्रचार मला हवा, यापेक्षा सुद्धा प्रचार केला. मी कालच्या निरूपणात म्हटल्याप्रमाणे श्रोते हो, आम्हाला पाणी स्वच्छ करायला लागेल, समाज स्वच्छ करायला लागेल, समाजाच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्हाला हे बदल घडवून आणावे लागतील. बाहेरचा सगळाच कारभार जो आहे तो कॅरेक्टर फॅब्रिकेशन असं ते म्हणतो, तसं करून
शुचिता जात आहे ती पुन्हा आपल्याला स्थापित करायला लागणार आहे. मला असं वाटतं की तेवढी मदत आपण सगळ्यांनी करावी. निरूपण ऐकून कॉमेंटमध्ये लिहिलं तिथे थांबू नका. जेवढ्या जणांना तुम्हाला हे पाठवता येईल तेवढं पाठवा आणि सांगा की रोज एक ओवी संतांची जरूर ऐका. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.